हम्म. गप, तुला काय सांगत होतो? अगं कशाला नुसती कामं करत बसायची? चल, उठ उठ उठ. ये शिस्तीत. ये आई जरा धर. हिला सांगत होतो. सांभाळ. सावकाश सावकाश जरा आत सर. सावकाश. आत सर. काही होणार नाही. खूप दुखतंय का? काही हं? ते पाय हलवत नाहीये. अगं आई, मी हिच्यासाठी गाडी घेऊन येतो. हो, काही होणार नाही. नाही नाही काही होणार नाही. काही नाही होणार. काही होणार नाही. काही नाही होणार. माझी शपथ आहे ग त्या विठुरायाला. तुला काही झालं ना तर त्याची पायरी देखील चढणार नाहीये मी. पोरी काही होणार नाही ग तुला. नाही ग पोरी. दादा दादा जरा स्ट्रेचर घ्या ना. हा प्लीज. चल, हॉस्पिटल घाबरू नको. सावकाश. स्ट्रेचर सावकाश. काही होणार नाही. काही होणार नाही पोरी. प्लीज प्लीज. काही होणार नाही ग तुला. नाही ग पोरी. काही होणार नाही ग तुला. काही होणार नाही ग तुला पोरी. काही होणार नाही. आहे. आई, तू काळजी नको करू. हा. मी बघतो हिच्याकडे. हा. झालं ना तुझ्या मनासारखं. आयुष्यभर तुझी सेवा केली त्याचं हे फळ दिलंस मला तू. तू दाखवून दिलंस मला की माझी सेवा कमी पडली. पण या नवजात बालकानं काय गुन्हा केला रे. मी म्हातारी. माझा काय उपयोग आहे या जगाला. तू आत्ताच्या आत्ता मला घेऊन जा. पण माझ्या बाळाला काही करू नकोस रे. काही करू नकोस. हा दिवा तुला अंधारापासून वाचवण्यासाठी कोणीतरी लावला असेल ना. आणि तूच तो विझवलास. डॉक्टर कशी आहे ती आता? बाळ आणि बाळांतीन दोघंही सुखरूप आहेत. काही काळजी करू नका. मुलगा झालाय. आई, मग आम्ही भेटू शकतो तिला आता? नाही नाही, अर्ध्या तासाने सिस्टर तुमची भेट घडवून देईल. ठीक आहे, काळजी करू नका. ओके डॉक्टर, थँक्यू सो मच. थँक्यू. आई, माझं बाळ, माझं बाळ.
माफ कर रे देवा मला. तुला चुकीचं समजलं रे मी. अरे तूच निर्माण केलेल्या भर उन्हात तुला दिव्याची गरजच नाहीये हे विसरूनच गेले मी. माफ कर देवा मला, माफ कर. माझ्या आईने, माझ्या आजीने असंख्य दिवे पेटवले असतील आजपर्यंत त्या परमेश्वरासमोर, पण त्यानं मला विझवायचं तेव्हाही ठरवलं होतं आणि आजही ठरवलं. माझा मृत्यू कितीही भडभडणाऱ्या अग्नीत झाला तरी माझं आयुष्य अंधारच लिहिलंय त्यानं. आई पडली त्याच वेळेला माझा मृत्यू झाला असता तर बरं झालं. येतेस ना? हा आले. अभिमन्यू, तुझी फेवरेट आईस्क्रीम्स घेऊन आलोय बाबा. आणि एक्स्ट्रा आणली आहेत म्हणजे तुला आमच्या मागं पळायला नको आईस्क्रीमसाठी. काय आहे हे जरा धर. हां, हे घे. आई, हं. खा ना रे. ए बाळ, खा ना. अरे लहानपणी एवढं आईस्क्रीम खायचास की त्यांच्या खिशाला परवडायचंच नाही ते. पण तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ते म्हणायचे, चला पैसे फिटले. उमा, अगं बाप म्हणून मी कुठे चुकत तर नाहीये ना? नाही हो. तो मृत्यूच्या दारात येऊन थांबला आणि मी त्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. अहो, आपल्याला वाटतं की त्याने त्याचे शेवटचे क्षण आनंदात घालवावेत, म्हणूनच तर आपण प्रयत्न करतोय ना त्याला हसवण्याचा. बाबा, छान आईस्क्रीम. आपण आतून जरी मेलेलो असलो ना तरी त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करायचा आपण. त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत नाही, आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत.